निम्मे फूड चॅनल्स बघ ना, त्याच्यातले सर्व रील्स हे कशाबद्दल असतात की कुठलाही एक खाद्यपदार्थ घ्यायचा, तो चण्याच्या पिठात बुचकळायचा, मग तो पावात गुंडाळायचा, मग ते परत चण्याच्या पिठात बुचकळायचं, तळून काढायचं घाणेरड्या तेलामध्ये आणि त्याच्यावर मस्टर्ड सॉस टाकायचं, त्याच्यावर चीज टाकायचं, बरोबर, त्याच्यावर चीजवर अजून किसून टाकायचं, मग त्याच्यावर चाट मसाला टाकायचा, मग त्याचे कापून 4 भाग करायचे, त्याच्यावर परत चीज किसायचं आणि हे तुमच्या हातात द्यायचं. 90% खाद्यपदार्थांचे रील हे या रेसिपीचे आहेत. हे आपण काय खातोय, न्यूट्रिशनली हे आपण हे काय करतोय आपण, म्हणजे या बॅड कॅलरीज नाही आहेत का? तर हे शेण आहे, ही माती आहे जी आपण खातोय ती, हे अन्न नाहीये, हे विष आहे. माझ्या घरी केलेला स्वयंपाक मी खात नाहीये, तो उद्या रिसायकलिंग मध्ये जातो आहे आणि मी हे बाहेर येऊन खातोय आणि घरी जाऊन सांगतो माझं ना सध्या जरा डाएट आहे, मला भूक नाहीये. ते फक्त चवीसाठी हे जेव्हा रस्त्यावर उभं राहून प्लेटमध्ये घेऊन चमच्यानी शेण खात असतात, तेव्हा ते फक्त माझ्यासारख्या डॉक्टरला जास्त मोठी गाडी घेता यावी याची EMI भरत असतात. चालू ठेवा. फिजिशियन, न्यूट्रिशनिस्ट, डायटिशियन्स, कार्डिओलॉजिस्ट, व्हॅस्क्युलर सर्जन्स, आम्ही सगळे तुमच्या या भेळपुरीच्या पैशावर मोठ्या मोठ्या गाड्या घेणार आहोत, मोठ्या मोठ्या घरामध्ये राहणार आहोत. चालू ठेवा.